महोदय. सन्मान्य सभापती महोदय, ठाणे शहर वाहतूक आणि पार्किंग नियोजन या संदर्भातली ही लक्षवेधी आहे. दरेकर साहेबांनी जो प्रश्न मुंबई शहराच्या बाबतीमध्ये विचारला आहे हा स्कोपच्या बाहेरचा आहे, पर तरीही त्यांच्या प्रश्नाची सगळी उत्तरं पटलावर ठेवण्यात येतील. लक्षवेधी क्रमांक 2 सुनील शिंदे. विचारू दे ना. लक्षवेधी क्रमांक 2 वितरित केल्याप्रमाणे. सभापती महोदय, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी जरी असली तरी पाण्याच्या बाबतीत ती आज असुरक्षित आहे. मुंबई शहरामध्ये आपण अलीकडच्या काळामध्ये पाहतोय की रोजच्या रोज येणारे लोंढे आणि मुंबई शहरातली वाढत जाणारी वस्ती आणि त्याचप्रमाणे मुंबई शहरामध्ये रोजच्या रोज पाण्यासाठी निघणारे मोर्चे असोत, पाण्यासाठी होणाऱ्या आंदोलनं असोत किंवा पाण्याच्या अपुरा पाणी पुरवठ्यामुळे 2 गटात होणाऱ्या भानगडी असोत, याचं सध्या प्रमाण अतिशय खूपच वाढलेलं आहे. या शहराच्या लोकवस्तीच्या नुसार या शहराला जेवढी पाण्याची गरज आहे तेवढे पाणी आपल्याला आज या ठिकाणी पुरवठा होत नसल्यामुळे या पाण्याच्या प्रश्नावरून मुंबईमध्ये सातत्याने असंतोष आणि मुंबईमध्ये सातत्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. या लक्षवेधीच्या माध्यमातून या ठिकाणी आपण अगदी संपूर्ण शासनाचं उत्तर पाहिल्यानंतर आज मितीपर्यंत काय नेमकं केलेलं आहे ते सगळे ह्या उत्तरामध्ये, परंतु भविष्यात आपण वाढतील अगदी 2041 पर्यंत वाढती लोकसंख्या या शहरामध्ये होणार आहे. त्या दृष्टीने कारण त्या 2041 पर्यंतच्या लोकसंख्येला आपण किती पाणी देणार, त्याची नेमकी गरज किती आहे, या सगळ्याचं उत्तर कुठेतरी अपेक्षित होतं, परंतु ते तसं सविस्तर या ठिकाणी उत्तर आलेलं नाही आहे. आजही या शहराची सध्याची पाण्याची गरज 4,500 ते 5,000 MLD आहे, परंतु केवळ या ठिकाणी 3,800 ते 3,900 MLD पाणी या ठिकाणी मिळते. आपण या ठिकाणी तसं कबूल केलेलं आहे. त्यामुळे आज जे काही 500 ते 700 MLDचा इथे तुटवडा निर्माण झालेला आहे, याबाबत आपण मान्य करत असताना त्याच्यावरती काय उपाययोजना करणार हा एक माझा उपप्रश्न आहे. दुसरा उपप्रश्न असा आहे माझा की या ठिकाणी आता भविष्यातील आपण गारगाई असेल, पिंजाळा असेल, या सगळ्या गोष्टी आपण त्याचा उल्लेख केलेला आहे की नेमकं या सगळ्या गोष्टीची नेमकी स्थिती काय आहे, भविष्य त्याचं काय होणार आहे. राजवंत सिंग विरोधी पक्ष नेते होते महानगरपालिकेत, त्यावेळेला आम्ही त्यावेळेपासून या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही भांडतोय. आजही तेच प्रश्न या ठिकाणी आम्ही उपस्थित करतोय. मला वाटतं 2022 मध्ये महाविकास आघाडीच्या कार्यकाळामध्ये माननीय आदित्यसाहेब ठाकरे पर्यावरण मंत्री असताना त्यांनी त्यावेळेला समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून गोडा पाणी निर्मिती करणं ही एक आरो सिस्टम इस्रायल तंत्रज्ञानाने त्यावेळची ती एक IDE वॉटर टेक्नॉलॉजी या टेक्नॉलॉजी या कंपनीसोबत एक सामंजस्य करार त्या 2023 आणि 24 मध्ये त्यावेळेला केलेला होता आणि त्यातनं काहीतरी 300 ते 400 MLD पाणी या शहराला मिळणार होतं. या माध्यमातून माझा असा प्रश्न आहे की नेमकं त्याही प्रस्तावाचं काय झालं, त्याचंही सविस्तर उत्तर या ठिकाणी माननीय मंत्री महोदयांनी द्यावे आणि भविष्यामध्ये या शहराची पाण्याची जी काही समस्या निर्माण होणार आहे त्याच्यावरती एक सविस्तर उत्तर द्यावं की नेमकं भविष्यामध्ये या शहराची आम्ही पाण्याची गरज कशी भागवणार, या संदर्भाने आपल्याकडून उत्तर अपेक्षित आहे. सभापती महोदय, सन्मान्य सदस्य सुनील शिंदे साहेबांनी मुंबई शहराच्या पाण्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी जी लक्षवेधी आणलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की तानसा, मोडकसागर, वैद्यवतरणा, त्याच्यानंतर भातसा, तुलसी या जलस्रोतांना मुंबई शहराला पाणी आणलं जातं. आणि आपण सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे की बृहन्मुंबईची दररोजची क्षमता पाण्याची जी आवश्यक आहे ती 4,665 दशलक्ष लिटर पाणी हे आपल्याला आवश्यक आहे. त्याच्या अगेन्स्ट आपण 4,100 दशलक्ष लिटर पाणी हे मुंबई महानगरपालिकेतल्या जनतेला उपलब्ध करून दिलेला आहे. आणि मगाशी जो आपण महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडला की 2041 पर्यंतचं नक्की नियोजन काय आहे, तर 2041 पर्यंत अंदाजे लोकसंख्या मुंबईची 1,70,00,000 होणार आहे आणि त्याच्यासाठी नवीन जे प्रकल्प आहेत त्यांना देखील चालना देण्याचं काम हे महाराष्ट्र सरकार आणि BMCच्या मार्फत केलं जाणार आहे. याच्यामध्ये
आताची जी धरणं आहेत ती सगळी पावसावर अवलंबून आहेत. त्याच्यामध्ये जलवाहिन्या ज्या काही खराब झाल्या होत्या ती देखील नवीन टाकण्याचं आपण काम केलं आहे. त्याच्यावर देखील उपाययोजना सुरू आहे. परंतु 10,000 लिटरचे टँकर देखील या पूर्ण सोसायट्यांना लागत आहेत आणि त्याच्यासाठी त्यांचा आर्थिक देखील नुकसान होतं. हे देखील महानगरपालिकेच्या निदर्शनास आलेलं आहे. परंतु बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे सर्वांसाठी पाणी ही जी योजना आहे त्याच्यामध्ये मे 2022 पासून झोपडपट्टी असेल, गावठाण असेल, कोळीवाड्यातला परिसर असेल, याच्यामध्ये सुमारे 25,101 या जलजोडण्या देखील झालेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाकांक्षी प्रकल्प जो मुंबई महानगरपालिकेचा आहे तो म्हणजे निक्षारीकरण प्रकल्प जो आहे 4,077 कोटीचा, म्हणजे समुद्राचं पाणी हे वापरून ते गोडं करायचं, पिण्यालायक करायचं आणि जनतेला द्यायचं. हा प्रकल्प जो आहे तो पहिल्या टप्प्याचा 400 दशलक्ष लिटरचा 4,077 कोटीचा आहे आणि त्याचं देखील काम आता सुरू होणार आहे. याचा कालावधी 4 वर्ष इतका आहे. परंतु हे करत असताना ओगदा गावाजवळ गायराई धरण प्रकल्प जो आहे तो देखील हाती घेण्याचा निर्णय BMCनं घेतला आहे. आणि आपल्याला माहीत असेल की परवाचं बजेट माननीय मुख्यमंत्र्यांनी जे जाहीर केलं त्याच्यामध्ये MMR रिजनमधले जे काही दमणगंगा पिंपाळ नदी जोड प्रकल्प जो आहे तो देखील करण्याचा निर्णय अर्थसंकल्पामध्ये झालेला आहे. आणि त्याच्यामुळे मुंबईकरांना पाण्याची टंचाई भासू नये, मुंबईमध्ये येणाऱ्या लोकांना पाण्याची टंचाई भासू नये यासाठी शासन आणि मुंबई महानगरपालिका कटिबद्ध आहे. सन्माननीय प्रवीण दरेकर. उदय, मुंबईकरांच्या दृष्टीनं पाणी हा अत्यंत महत्त्वाचा असा विषय आहे. सभापती महोदय,